सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातली ही दीप्ती वाघीण सध्या शून्यात हरवली आहे। तिची नजर शोध घेतेय तिच्या शेजारच्या रिकाम्या पिंजऱ्यातला तिचा साथीदार गुड्डू वाघाचा। 19 वर्षांचा गुड्डू 19 जानेवारीला हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावला। गेल्या 16 वर्षांची दीप्ती आणि गुड्डूची साथ गुड्डूच्या जाण्यानं भंगली आणि दीप्ती उदास झालीय। ती आता पिंजऱ्याबाहेर पडत नाही की काही खात नाही, फक्त नजर तिरपी करून ती गुड्डूच्या रिकाम्या पिंजऱ्याकडे एकटक पाहत बसते। विरहाचं दुःख दीप्तीच्या डोळ्यांतूनच व्यक्त होत आहे। बाकीचे पण जे प्राणी आहेत थोडंसं त्यांना बिहेवियर जसं आपल्या माणसामधून एखादा कोणी सोडून गेला त्या पद्धतीने थोडासा त्यांच्यावर यांच्यावर परिणाम झालेला आहे आणि आता हळूहळू ते पूर्व याच्यावर येत आहेत। दीप्ती सारखी त्या पिंजऱ्याकडेच बघत असते गुड्डूच्या। हा, मग ते कसं नेहमी त्यांची रुटीन होती ना, किंवा मेल फिमेल आजूबाजू पिंजरे धरायचे, त्यामध्ये एकमेकाला ते फूट करायचे असं, त्यामुळे ती इकडे ती नेहमी सतत पाहत राहते किंवा फक्त दीप्तीच नाही तर दीप्ती गुड्डूपासून जन्मलेले बछडे आणि त्यांची नातवंड असे एकंदर 7ही पट्टेदार वाघ गुड्डूच्या जाण्यानं सुन्न झालेत। इतना वो फुर्ती जो थी उसकी थोड़ी कम दिख रही, थोड़ी नॉर्मल है अभी। अब कल छोड़ेंगे हम उसको तो थोड़ा मालूम पड़ेगा हमको कि अगर अफसोस में अगर बैठी तो ऐसा देखेंगे कि वो अफसोस में है। अभी पिंजरे में ज़रा उसको बैठ रही तो इतना वो नहीं महसूस हो रहा। जब बाहर हम छोड़ेंगे उसको कल तो जरा महसूस होगा कि क्या चल रही। गुड्डू मृत्यू पावला त्या दिवशी एकाही वाघानं अन्नाला तोंड लावलं नाही। आता इतर वाघ सावरलेत। आयुष्यभराची साथ संगत केलेली दीप्ती मात्र गुड्डूच्या विरहाची वेदना सोसत आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।